आता ऑफिसमध्ये बसल्या बसल्या किंवा घरी बसल्या बसल्या जर तुमचं बैठे कामाचं स्वरूप असेल तरी सुद्धा बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज जाळू शकता. कसं काय? तर आज मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर ही ट्रिक कशी? तर ती म्हणजे ट्रिक आहे, पण ती खूप सायंटिफिक आहे आणि त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करणं म्हणजे काय सांगू का? तर आपण जे काही खातो, त्याच्या प्रमाणामध्ये आपण कॅलरीज बर्न करत नाही. म्हणजे इनपुट इज नेव्हर इक्वल टू आउटपुट असं आपलं आज झालेलं आहे. म्हणजे आपण इनपुट देतोय, पण त्या मानाने आपला आउटपुट नाहीये. म्हणजे आपण व्यायाम करून जे काही खातो पितोय ते पचवत नाहीये. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की आपण जे काही कार्बोहायड्रेट युक्त अन्न खातोय, प्रोसेस्ड फूड खातोय, चहा पितोय, साखरयुक्त असलेला चहा पितोय, बिस्किट खातोय किंवा बेकरी प्रॉडक्ट्स खातोय, ह्या सगळ्यांमध्ये खूप साऱ्या कॅलरीज असतात. इव्हन तुम्ही जस्ट एक कप चहा जरी प्यायलात ना, तरी सुद्धा त्या जाळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर 2 चमचे अशी मस्त व्यवस्थित साखर घातलेली असेल, तर त्या जाळण्यासाठी तुम्हाला मिनिमम अर्धा तास परत चालावं लागेल, तर त्या जाळल्या जातील. पण मी ही ट्रिक याच्यासाठी सांगते आहे, की छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही तुमच्या कॅलरीज ह्या जाळू शकता. आता मी ही जी ट्रिक सांगणार आहे याचा अर्थ असा नाही, की तुम्ही किती पण खायचं आणि मग ही ट्रिक करायची. नाही. त्याचं सायंटिफिक आपण पहिले लॉजिक समजून घेऊ. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? मी बसल्या-बसल्या कुठेही जेवण झाल्यानंतर म्हणा किंवा काही खाल्ल्यानंतर एक थोडा मध्ये गॅप गेल्यानंतर काही किती मिनिटाचा गॅप जाऊ द्या, तर अगदी 15-20 मिनिटानंतर सुद्धा तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. आयडियलीच करायची असेल तर एक 90 मिनिटानंतर केली तर जास्त चांगलं. तर काय करायचं, तुम्ही जिथे कुठे बसलेले असाल तुमच्या डेस्कवर म्हणा किंवा डेस्क म्हणजे खुर्चीवर वगैरे म्हणा, तुमचा डेस्क जॉब असेल समजा तर किंवा घरामध्ये तुम्ही बसलेले असाल. तर फक्त तुमचे बसल्या-बसल्याच तुम्ही काफ रेझेस करायचे आहेत. काफ रेझेस आता जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतायत त्याप्रमाणे तुम्ही बसल्या-बसल्या आहे त्या पोझिशनमध्ये फक्त तुम्ही हा व्यायाम करा. फक्त योग्य कसा करायचा ही पद्धत समजून घ्या. त्याच्यामध्ये बूट काढले तर जास्त चांगलं आहे आणि नसतीलच शक्य बूट काढणं तर काढू नका. पण अशा प्रकारे व्यवस्थित तुमचे जे अँकल जॉइंट्स आहेत ते व्यवस्थित वर स्ट्रेट झाले पाहिजेत आणि तुमच्या काफ म्हणजेच पोटऱ्यांना व्यायाम झाला पाहिजे. मग हा किती वेळ करायचा? हा जेव्हा तुम्ही 10 मिनिटं करता, तेव्हा अशा प्रकारे फक्त पाय वर, खाली, वर, खाली, वर, खाली आणि त्याच्यात खूप घाई नाही करायची. वर ठेवायचा, थोडा वेळ स्ट्रेच करून ठेवायचा, परत खाली घ्यायचा. तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं, तर तुमचा तो तिथला जो सोलियस नावाचा मसल आपल्या पोटरीमध्ये दिलेला असतो. एक सोलियस असतो आणि एक गॅस्ट्रोक्लेमियस म्हणून मसल्स असतात. म्हणजे मसल असतो एक पूर्ण. तर त्याला इव्हन त्याला पोटरीचे ट्रायसेप्स असं पण म्हणतात. पायातले ट्रायसेप्स असं पण म्हणतात. तर हा सोलियस मसल आहे ना, त्याला पेरिफेरल हार्ट असं म्हणतात. पेरिफेरल हार्ट म्हणजेच काय, की तुमच्या शरीरातला एक्स्ट्रीमिटीला असलेलं हार्ट म्हणजे हृदय. तर हृदयाचं जसं काम असतं ना, तुमच्या छातीतल्या हृदयाचं काम काय असतं, की पंप व्हायचं आणि सगळं जे रक्त जे आहे ते सगळीकडे पोहोचवायचं तुमच्या धमन्यांमार्फत. पण जेव्हा पायातून रक्त वरती यायला बघतं, तेव्हा ते अँटी ग्रॅव्हिटी वर यायचं असतं. बोरवेल मधून जर तुम्हाला पाणी वर चढवायचं असेल तर काय लागतं? पंप लागतो. पंप शिवाय पंपची ताकद नसेल तर असं ऑटोमॅटिक पाणी वर जाणार नाही. तसंच तुमच्या शरीरातील ज्या खाली वेन्स असतात म्हणजे त्याला सिरा म्हणतात मराठीमध्ये. तर त्या सिरांमधून जे काही रक्त परत हृदयाकडे वरच्या बाजूला फेकायचं असतं. तर ते जाण्यासाठी तिथं देवाने आपल्याला एक पंप दिलेला आहे. तो पंप म्हणजे हा सोलियस मसल. तर त्याला सगळ्यात जास्त ग्लुकोज लागतो. म्हणून ह्याला ग्लुकोज मसल असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात काय, की तुम्ही जे काही खातात त्याच्यामध्ये जी काही खाल्ल्यानंतर जी काही तुमच्या शरीरामध्ये त्याच्यात कार्बोहायड्रेट असतातच. भारतीय तर लोकांच्या आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट असतातच. तर ते सगळे कार्बोहायड्रेट जेव्हा रक्तात जातात तेव्हा रक्तातली साखर वाढते. मग रक्तातली साखर वाढली, की बॉडीला माहिती असते, की एवढी साखर रक्तात असून चालणार नाही. मग ती एक तर पेशींना देते किंवा मग जर पेशी वापरतच नसतील साखर, तर मग ती काय करणार? एक्स्ट्राची जी साखर असते रक्तातली, ती इन्शुलिन नावाचा जो हॉर्मोन आहे, तो फॅटमध्ये कन्व्हर्ट करून ठेवतो. मग आपल्या पोटाच्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा चरबी साठ्याला लागते. म्हणजेच काय, की
आपण जे काही खातो आहोत, कार्बोहायड्रेट म्हणा, प्रोटीन म्हणा, जे काही असेल, ते जर आपण वापरलं नाही, तर त्याचं परिणाम फॅटमध्ये होतं, रूपांतर फॅटमध्ये होतं आणि म्हणून आपलं वजन वाढायला लागतं. मग ह्या कॅलरीज बर्न करण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारे मसल्सला कामाला लावायचं. आता मसल्सला कामाला लावण्यामध्ये सोलियस मसल खूप ग्लुकोज खातो. त्याला फार ग्लुकोज आवडतो. पण कधी? जेव्हा तुम्ही त्याला कामाला लावाल तेव्हा. मग तो काय करतो, त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच बॉडीच्या सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रियाज असतात. त्यांना एनर्जी रिलीज करण्यासाठी पहिले स्वतःला काहीतरी खायला लागतं. मग ही जी काही एनर्जी आहे, ती कशातनं मिळवतं ते? तर तुमच्या साखरेतनं. म्हणजेच तुमच्या रक्तातली जी काही साखर आहे, ती ते वापरतं. म्हणून याला ग्लुकोज मसल असं म्हटलेलं आहे. मग त्याला तुम्ही इफेक्टिव्हली कसं वापरू शकतात? तर अशा प्रकारे जर तुम्ही काफ रेझिस्ट केले, तर ते पहिली गोष्ट तुमच्या शरीरातली साखर जाळतं आणि हे अजिबात खोटं नाहीये. मी Apple Watchवर जे कॅलरीज बर्निंग दाखवतात ना एक्सरसाइजिंगमध्ये किंवा तुम्ही किती एक्सरसाइज करताय आणि किती तुमचे कॅलरीज बर्न होत आहेत. ते ह्याच्यावर चेक करून बघितलं, जर 10 मिनिटं तुम्ही अशा प्रकारे काफ रेझिस केल्या, फक्त काफ रेझिस नाही, तर तुम्हाला काफ रेझिस करून करून कंटाळा आला. कारण 10 मिनिट एकच एक्सरसाइज करणं सुरुवातीला शक्य होत नाही हां. तर तुम्ही चाललात जरी 10 मिनिटं, पण व्यवस्थित चाललात किंवा एअर स्क्वॅट्स म्हणतात. मग त्या कशा करायच्या? तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण ज्याला म्हणतो उठ्या बशा काढणं. तर त्या वरच्यावर जर तुम्ही उठ्या बशा जरी काढल्यात, तरी सुद्धा हा जो सोलियस नावाचा मसाला आहे, तो जास्त ॲक्टिव्हेट होतो किंवा तुम्ही टोजवर चाललात थोडा वेळ. तर हे सगळं मी कशासाठी सांगते, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्याच्यातला कुठलाही व्यायाम केला तरी चालेल. म्हणजे घरातच आहात तुम्ही, तर हे सगळे व्यायाम करू शकता. तर हे जर तुम्ही 10 मिनिटं केलं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी लिटरली Apple वॉच लावून बघा, किती कॅलरीज तुमच्या बर्न होतात. तर ऑलमोस्ट 60 किलो कॅलरीज तुमच्या बर्न होतात फक्त 10 मिनिटामध्ये. आणि 60 किलो कॅलरीज म्हणजे किती? तुम्ही एक सँडविच खाल्ल्यानंतर जेवढ्या कॅलरीज तुम्हाला येतात त्या अप्रॉक्सिमेटली 60-70 कॅलरीज असतात. म्हणजे व्हाईट ब्रेड सँडविच म्हणते मी. त्याच्यामध्ये 2 स्लाइसेस फक्त वापरले आहेत. तर त्याच्यामधून तुम्हाला 60 ते 70 कॅलरीज मिळत असतात. म्हणजे एक सँडविच खाल्ल्यानंतर हा एक्सरसाइज केला तर कदाचित ते सँडविच तुम्ही पचवू शकलात असं त्याला आपल्याला म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काहीही खाण्याचं लायसन मिळालेलं नाहीये. कारण हे तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरीज तुमच्या बर्न करण्यासाठी ह्या छोट्या-छोट्या एक्सरसाइज सुद्धा खूप मदत करतात. सगळ्यात पहिल्यांदा मी जसं सांगितलं तसं काफ तुमचे रेजेस त्याला म्हणतात म्हणजे पोटऱ्या उंच उचलणे. दुसरं टोजवर चालणे म्हणजे चवड्यावर चालणे. नुसतं वॉकिंग करणे आणि एअर स्क्वॅट्स करणे. तर ह्या 4 एक्सरसाइजपैकी तुम्हाला जी काही एक्सरसाइज जमेल किंवा सगळ्या जमल्या तरी चालतील. त्या जर तुम्ही 10 मिनिट ते 20 मिनिट करू शकला, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारची एनर्जी वापरू शकता. म्हणजे कॅलरीज बर्न करू शकता तुमच्या शरीरामध्ये. हे तुम्ही किती वेळा करू शकता? तर एव्हरी 45 मिनिट्स तुम्ही 10-10 मिनिटं जरी याच्यातला कुठलाही व्यायाम म्हणजे समजा तुम्ही असं केलं, की 10 मिनिटं हे काफ रेझिस्ट केले बसल्या-बसल्या. मग नंतर तुम्हाला वेळ मिळाली, मध्ये काहीतरी ब्रेक मिळाला, 10 मिनिट तुम्ही वॉक केलं. टोजवर वॉक केलं किंवा साधं वॉक केलं. वेळ मिळाला, एअर स्क्वॅट्स केल्या. जे काही तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये जसं शक्य असेल तसं. तुम्ही 10-10 मिनिटं जरी हे स्प्लिट केलं ना, तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट खूप पॉवरफुल होतो. म्हणून जे लोकं अशी कंप्लेंट करतात, की आम्हाला एक्सरसाइज करायला वेळ नसतो, हे नाही, ते नाही, ते नाही. त्यांच्यासाठी काहीही एक्सक्यूज नाहीये. तुम्ही अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुद्धा तुमची कॅलरी इझिली बर्न करू शकता. आणि मग त्याच्यापुढे फॅट बर्निंग सुरू होईल ना. तुम्ही जर पहिले साखरच तुमची बर्न नाही केली, जे काही खाल्लंय त्याच्यातलं ग्लुकोज पहिले बर्न नाही झालं, तर फॅटला बॉडी कधीच हात लावत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुमची साखर म्हणजे मी साखर खाल्ली, मीच ती वापरणार असं आहे. त्यामुळे आपण काय करतो, फक्त साखर खातो. साखर म्हणजे कार्बोहायड्रेट खातो, पण ते वापरत नाही. प्रोटीन्स खातो, पण ते बर्न करत नाही. आणि मग त्या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टींचं जे रूपांतर आहे, ते शरीर फॅटमध्ये, चरबीमध्ये रूपांतरित करतं. तर अशा छोट्या-छोट्या एक्सरसाइजेसने सुद्धा तुम्ही तुमच्या कॅलरीज एकदम इफेक्टिव्हली बर्न करू शकतात. तुमच्या धावत्या रुटीनमध्ये सुद्धा. त्यामुळे ह्यापुढे कुठलेही एक्सक्यूज तुम्ही स्वतःलाही देऊ नका आणि डॉक्टरांनाही देऊ नका. फॅट बर्न करणं किंवा कॅलरीज बर्न करणं हे आजपासूनच अशा प्रकारे सुरू करा. कशी वाटली माहिती मला जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.